नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 30 साईजची प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग बघणार आहोत. त्याच्यात पाठीमागे डीप नेक पी आहे आणि त्याच्यासाठी पोटली बटन आहेत आणि हाताला पफ स्लीव्ज आहेत आणि हाताला पण पोटली बटन आहेत. तर आता मी तुम्हाला पूर्ण ब्लाउजची इथं कटिंग दाखवते आणि नंतर आपण गळ्याची डिझाईन आणि बाहीची डिझाईन दोन्ही पण बघणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया. तर इथे बघा अशा प्रकारची ही साडी आहे. तर साडीतला मी हा थोडासा कपडा काढून घेतलेला आहे, कारण याच्यात आपल्याला पोटली बटन बनवायची आहेत. आणि हा जो आहे तो आपला मेन ब्लाउज पीस आहे. तर इथे बघा अशा प्रकारे आपला ब्लाउज पीस आहे. ही जी मोठी बॉर्डर आहे ती आपल्याला हातासाठी आहे आणि ही कमरेसाठी. तर याच्यासाठी बघा इथे मी 1 मीटर अस्तर घेतलेला आहे आणि हा ब्लाउज जो आहे आपला 30 साईजचा आहे. तर चला आता आपण याची कटिंग करूया. तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंचीचं माप टाकायचं असतं. तर जेवढी पण उंची, आता या सगळ्या ब्लाउजचं मी जे मेजरमेंट आहे ते तुम्हाला स्क्रीनवर शेअर करेन. इथे बघा ब्लाउजची उंची आहे आपली 14 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून आपल्याला इथं 15 इंचावर मार्किंग करायचं आहे. तर आपल्याला 2 ठिकाणी मार्किंग करायचं म्हणजे काय होतं, आपली जी लाईन आहे ती सरळ येते. तर इथे बघा असं मार्किंग केलं. आता इथे आपल्याला सरळ लाईन अशा प्रकारे आखून घ्यायची आहे. ओके, आता लाईन आखून झाल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर आपल्याला शोल्डरचं मार्किंग टाकायचं, माप टाकायचं असतं. पण आता इथे बघायचं बोट नेक आहे का डीप नेक आहे, त्याच्यानुसार आपल्याला इथे शोल्डरचं माप टाकायचं असतं. तर आपला पाठीमागचा गळा जो आहे तो डीप नेक आहे आणि व्ही नेक आहे, त्याच्यानुसार आपल्याला इथं शोल्डरचं माप टाकायचं आहे. आपला नॉर्मल जर डीप नेक असला तर आपण शोल्डर 5.5 इंच टाकला असता. आपण व्ही नेक असल्यामुळे व्ही नेक जास्त ब्रॉड नसतो, त्याच्यामुळे इथं पाठीमागच्या गळ्यासाठी आपण 5.5 इंचच टाकणार आहोत, कारण साईज खूप छोटी आहे. हीच जर साईज तुम्हाला 32 साईजच्या पुढे असेल तर तुम्ही इथं 6 इंचावर मार्किंग करायचं. पण इथं साईज छोटी असल्यामुळे इथे मी 5.5 इंचावरच मार्किंग करत आहे. ओके, आता 5.5 इंच मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला इथं शोल्डर पट्टीचं माप टाकून घ्यायचं लगेच. तर शोल्डर जेवढा पण तुमचा रेडी असेल त्याच्यात तुम्हाला 1 इंच प्लस करायचं आहे. तर इथे माझा 2 इंच रेडी शोल्डर आहे, तर मी इथं 3 इंचावर इथं मार्किंग करून घेते. आणि इथं आपल्याला खाली मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच. अशा प्रकारे 5.5 इंच मार्किंग करून घ्यायचं आणि ते सरळ लाईन आखून घ्यायची. आणि हे पण 2 जे मार्किंग केलेलं आहे, आता इथे आपण 5.5 घेतले त्याचप्रमाणे इथे पण आपल्याला बरोबर 5.5 इंचावर मार्किंग करायचं, कमी जास्त होऊन द्यायचं नाही. इथे बघा मुंड्यासाठी असं बॉक्स तयार झाल्यानंतर इथं आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार इथं 1 इंचावर द्यायचा आहे. आणि इथं आपल्याला आता छातीचं माप टाकायचं आहे. तर छाती आहे आपली 30 इंच, तर 30 इंचचा चौथा भाग येतो 7.5 इंच आणि त्याच्यात आपल्याला 2.25 इंच इथं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तुम्ही 1.5 इंच पण घेऊ शकता, पण मी इथं 2.25 इंच घेतलेला. आणि जो मुंड्याचा आकार आहे तो अशाच प्रकारे इथं आपल्याला तिरकं खाली जाऊन द्यायचं थोडंसं, म्हणजे मुंड्यात आपल्याला ब्लाउज अजिबात टाईट वगैरे होत नाही. ओके, आता आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे. तर कमर आहे 28 इंच, त्याचा चौथा भाग घ्यायचा 7 इंच. तर इथे आपण पाठीमागं डॉट नाही देणार आहोत, डायरेक्टच कमरेचा चौथा भाग करायचा आहे. आणि डायरेक्ट 2.25 इंच शिलाई मार्जिन जेवढं की आपण इथे घेतलं तेवढीच इथं आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आणि ही जे दोन्ही पण आपले पॉईंट आहेत ते जोडून घ्यायचे. एक मार्जिनचं आणि एक आपलं जो फिटिंगची लाईन आहे. ओके, आता बघा ही बेसिक ड्राफ्टिंग झाली आपली बॅगची. आता इथं कमरपट्टी आपली जेवढी पण खालची रेडी असेल त्याच्यात 1 इंच प्लस करून टाकायचं. तर इथे पाठीमागची जी पट्टी आहे कस्टमरची ती आहे 4 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून इथं मी 5 इंचावर मार्किंग करून घेते. ते इथे बघा अशा प्रकारे 5 इंच मार्किंग केलं आणि खालच्या साईडला आपण 2.5 इंचावरच मार्किंग करणार आहोत, कारण इथं पण आपल्या 2.5 आहे, त्याप्रमाणे इथं पण आपल्याला 2.5 इंचावरच घ्यायचं आहे. आता इथं बॉक्स करायची काही गरज नाही, कारण करायचं असेल तर करू शकता, पण आपल्याला व्ही नेक द्यायचा आहे. समजा इथं राऊंड नेक द्यायचा असेल तर मग या बॉक्सची गरज पडते, पण तरी पण मी तुम्हाला करून दाखवते. आता आपल्याला इथं व्ही शेप द्यायचा आहे आणि व्ही शेप देण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची. ओके, इथे बघा अशा प्रकारे एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची. त्याच्यानंतर इथून आपल्याला 1 किंवा 1.25 इंच तुम्ही इथं बाहेर जाऊ शकता. इथे बघा अशा प्रकारे मी 1.25 इंच 1 इंच घेतलं तरी चालेल, तुम्हाला जेवढा थोडासा ब्रॉड गळा जेवढा हवा असेल त्याच्यानुसार इथून असं घेऊन आपल्याला थोडंसं याच्यात ऍड करायचं, म्हणजे आपला जो व्ही नेक आहे तो थोडासा ब्रॉड होतो. ओके, इथे बघा अशा प्रकारे व्ही नेकची आपली मार्किंग झालेली आहे. गळा आपण आताच कट नाही करणार आहोत, जेव्हा आपण स्टिचिंग करू त्यावेळेस आपल्याला गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे. तर अगोदर आपण जसं आपण मार्किंग केलेलं आहे त्या अगोदर आपण इथं कटिंग करून घेऊया.
ओके, तर आता इथे बॅक पार्टची कटिंग झाली. आपण आता फ्रंट पार्टची कटिंग करून घेऊया. तर फ्रंट ओपन आहे त्यामुळे ओपन साईडलाच आपण इकडे घेतलेला आहे आणि इथे बघा बॅक पार्ट जो आहे तो आपल्याला अशा प्रकारे इथं ठेवून घ्यायचा आहे. इथे मी अशा प्रकारे ठेवते कारण आपल्याला इकडे पफ स्लीव्स काढायचे आणि पफ स्लीव्हसाठी आपल्याला कपडा पण जास्त लागतो. तर इथे बघा मी इथे अशा प्रकारे ठेवून घेते आणि इथं आपल्याला खाली अर्धा इंच एवढा कपडा सोडायचा आहे कारण प्रिन्सेस कटचा पुढचा पार्ट हा आपला मोठा असतो त्याच्यामुळे इथे बघा मी अर्धा इंच खाली एक्स्ट्रा कपडा ठेवलेला आहे. नंतर आपण जसा हा बॅक पार्ट आहे तसंच आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे बघा बॅक पार्ट आपण मार्किंग केला. आता इथं आपल्याला हुकाय पट्टीसाठी इथं अर्धा इंच घ्यायचं आहे जेवढं की आपल्या हुकायमध्ये दाबलं जातं तेवढं. ओके, तुम्ही जेवढं पण इथं हुकाय पट्टीमध्ये दाबत असाल तेवढंच इथं तुम्हाला घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धा इंचाला एक लाईन कमी एवढं हुकायसाठी इथं एक्स्ट्रा घेते. ओके, एवढं हुकायसाठी मी घेतलेलं आहे. आता सगळ्यात अगोदर आपल्याला इथं गळ्याचं आणि मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे बघा पाठीमागचा जेवढा शोल्डर होता तेवढाच आपल्याला शोल्डर इथं घ्यायचा आहे आणि आपला जो पुढचा गळा आहे 5.5 इंच त्याच्यात अर्धा इंच आपल्याला प्लस करून 6 इंच इथं मार्किंग करायचं आहे कारण अर्धा इंच आपलं शोल्डर मध्ये दाबले जाणार आहे. ओके, आणि इथं 2.5 आहे त्याप्रमाणे इथं पण 2.5 घ्यायचं आहे. तुम्ही इथं पाव इंच किंवा अर्धा इंच वाढून घेऊ शकता. आणि इथं पुढचा गळा जो आहे तो पंचकोनी आकार टाईपचा आहे त्यामुळे तो ऑलरेडी ब्रॉड होणारच आहे कारण बाहेर त्याचा शेप थोडासा बाहेर आपण काढतो. इथे बघा वरून मी 4 इंच मार्किंग केलं आणि थोडंसं पाव इंच एवढं बाहेर घेतलं आणि नंतर इथं बघा अशा प्रकारे शेप दिलेला आहे. जास्त पण बाहेर नाही काढलेला, अगदी पाव इंच एवढ्या 2 लाईन एवढा. इथे बघा अशा प्रकारे पुढच्या गळ्याचा शेप दिलेला आहे. आता वरून आपला सगळ्यात अगोदर आता मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर पाठीमागच्या साईडला आपण मुंडा घेतला होता 5.5 इंच त्याचप्रमाणे इथं पण आपल्याला 5.5 इंच घेऊन बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथं पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. इथे अशा प्रकारे पुढच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे. आता टक्स पॉईंट वरून टक्स पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला 10 इंचावर. आता तुम्ही म्हणाल कमी साईज मध्ये टक्स पॉईंट खूप मोठा झाला कारण जर कस्टमर आहे त्याची हाईट जास्त आहे तर बघा तुम्ही ते साईज साठीच्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14 इंच. नॉर्मली आपण 14 इंच उंची 36 साईज साठी किंवा 34 साईज साठी घेतो पण इथं 30 साईज मध्येच आपल्याला जे उंची आहे ते 14 इंच आहे त्याच्यामुळे इथं टक्स पॉईंट पण जो आहे तो जास्त आलेला आहे. ओके, तर इथं आपण इथून 3.5 इंचावर मार्किंग करणार आहोत. आणि इथं खालच्या साईडला 3 इंचावर. आता हे दोन्ही पण पॉईंट आहेत ते आपल्याला इथं असं जोडून घ्यायचे आहेत आणि इथून पण आपल्याला अशी सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि नंतर मग आपल्याला इथं प्रिन्सेस कटचा शेप देता किंवा तुम्ही असा डायरेक्ट पण इथून असा प्रिन्सेस कटचा शेप देऊ शकता. ओके, नंतर आपल्याला हा टक्स द्यायचा आहे तो द्यायचा आहे 2 इंचचा आणि इथं सरळ पण असंच आपल्याला इथं 2 इंच घ्यायचा आहे. आता हा जो टक्स 2 इंच घेतलेला आहे तोच इथं आपल्याला इथं वाढून घ्यायचा आहे आणि इथं पण आपल्याला टक्सच्या शिलाईमध्ये जाणार आहे त्याच्यासाठी आपल्याला इथं 1 इंच असं वाढून घ्यायचं आहे आणि हे जे दोन्ही पॉईंट आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे. आता हा जो आपला मेन टक्स पॉईंट आहे इथून आपल्याला असा प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे.
इथे बघू शकता परफेक्ट असा प्रिन्सेस कटचा शेप दिलेला आहे आणि इथं आपल्याला टक्स द्यायचा आहे अर्धा इंचाचा, म्हणजे त्याने काय होतं आपला जो पफ आहे तो अगदी परफेक्ट असा येतो. इथे बघा इथे बघा परफेक्ट असा अर्धा इंचाचा आपला हा जो टक्स आहे. आता कमी साईज आहे म्हणून मी इथं अर्धा इंच घेतलेला आहे. हेवी साईज असेल तर हा जो टक्स घेताल तुम्ही त्याचा बरोबर हाफ करून इथला आपल्याला टक्स घ्यायचा असतो. ओके, तर चला आता आपण याची कटिंग करूया. आणि जर तुम्हाला इथला भाग जास्त नको असेल तर तुम्ही इथं पण असा टक्स घेऊ शकता 1/2 इंचाचा. ओके, तर चला आता याची कटिंग करूया. तर सगळ्यात अगोदर आपण हुकायची पट्टी आणि इकडच्या साईडला पण आपल्याला असं क्रॉस मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे ही हुकायची जेवढं पण आपण अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवलं होतं ते इथून अशा प्रकारे आपल्याला मायनस करायचं आहे. आणि आता इथं टक्स करताना जसं आपण मुंड्याचा शेप आहे तसा कट करायचा नाही, कारण इथे बघा आपली ही जी वरची लाईन आहे ती मुंड्याला किती याच्यावर 5.5-6 इंचावर आहे. तर आपण जर डायरेक्ट कट केली तर ही खालची जी लाईन आहे ती इथं बघा 5.5 इंचावरच कट होते. त्याच्यामुळे अगोदर आपल्याला इथं असं टक्स मायनस करायचा आणि मग नंतर बरोबर आपल्याला कटिंग करून घ्यायची. पण असं केल्याच्या नंतर काय होतं आपला जो मुंडा आहे तो कमी होतो. त्याच्यामुळे इथून बघा अर्धा इंच आपल्याला असं खाली मार्किंग करायचं आणि इथून दुसऱ्या मुंड्याचा आपल्याला इथं शेप तयार करायचा, म्हणजे आपला मुंडा जो आहे तो कमी होत नाही. मग दोन्ही पण ज्या लाईन आहेत त्या आपल्या परफेक्ट अशा येतात. ही आपण लाईन मायनस केली ना याच्यात इथं बघू शकता आपला हा आणि हा मुंडा परफेक्ट असा मॅच झालेला आहे. बघू शकता. तर इथं अशा प्रकारे आपल्याला कटिंग करायची असते. म्हणजे काय होतं कटोरीला पफ पण छान येतो आणि हा मुंडा पण आपला मायनस होत नाही. ओके, इथे बघा एवढा हा जो कपडा आहे तो आपण इथं मायनस केलेला आहे. आणि आपल्याला चेक करायचं आहे आता पाठीमागचा भाग आणि हे साईडचे पार्ट जे दोन्ही आहे ते बरोबर आहेत का. इथे बघा आपले बरोबरच आहेत. हलकासा कमी जास्त आहे त्यानंतर आपण स्टिचिंग करताना ते ऍडजस्ट करून घेणार आहोत. ओके, आता आपण स्लीव्स कटिंग करून घेऊया. आणि इथं बाहीला आपल्याला पोटली बटन पण लावायचे आहेत. तर खूप सुंदर अशी आपली बाही बनवून तयार होणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कटिंगची पद्धत माझी तुम्हाला कशी वाटली तेही कमेंट करून नक्की सांगा. ओके, तर इथे बघा अशा प्रकारे बाही ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि साईडला जो एक्स्ट्राचा कपडा कमी पडत आहे तिथे आपण जॉईन देणार आहोत. ओके, आणि कधी पण आपल्याला जो मेन कपडा असतो ना ब्लाऊजचा तो एक्स्ट्राच कट करायचा असतं. तर आपलं कट टू कट कटिंग असतं, पण जो मेन आपलं फॅब्रिक असतं ते एक्स्ट्राचं कटिंग करायचं, म्हणजे कमी जास्त होत नाही. ओके, तर इथे बघा आता बाही कट. तर इथे आता बाकीचे जे पार्ट राहिलेले आहेत त्याची मी कटिंग करून घेते आणि याचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला बॅक नेक डिझाईनचा आणि त्याच्यानंतरचा व्हिडिओ जो आहे तुम्हाला स्लीव डिझाईनचा भेटेल. तर त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे याचं सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. थँक्यू. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.